मला सांग एका वर्षात किती रात्री असतात पटकन? पण एका वर्षात रात्री 10. एका वर्षात 10 रात्री कशा काय? 10 रात्री कशा असतात बघा. हा नवरात्रीच्या नवरात्री हा. आणि एक महाशिवरात्रीची रात्र. भंगारवाले ये. ओ भाऊ, मी भंगारवाला आहे. घरात काय जुना पुराणा भंगार आहे काय? खबरदार, जे माझ्याकडे बघितलं तर एका बुकीत टेंगुळ आणीन. राहू दे भाऊ, तुमचं भंगार तुमच्या जवळच. आलो का भाऊजी बॉम्बला हिंडून? ते शेजारच्या पिंकीचं पोरग बघितलं का? कसलं भारी गाणं म्हणतंय आणि त्याचं कसलं भारी आवाज आहे. ओ वहिनी, मला दुसऱ्या पोरांसोबत कम्पेअर करू नका. बाप, बिचारा भाऊजीला मी उगच एवढ्या मोठ्यानं ओरडले. बिचारा टेन्शन मध्ये काय तर करून घ्यायचा. जाऊन बघते. आईला सगळी पोरं काय ना काय तर करायला लागल्यात. मीच बोंबलत हिंडायलोय. मी पण काय तर करतो. एकदा गाणं म्हणून बघतो, आवाज बिवाज चांगला आला तर. लेकिन 1 सेकंड. ओ भाऊजी, अजिबात गाणं म्हणू नका. गल्लीत थोडीफार इज्जत आहे, ते पण निघून जाईल. मोबाईल ठेवा खाली. वहिनी, काय? मी मार्केटला चाललोय. माझं स्किन केअर किट घेऊन या. मी तुम्हाला व्हॉट्सअप केलं बघा. वहिनी, तुम्हाला स्किन केअर किटची काय गरज आहे? होय ना, चेहरा लयच भारी झालाय माझा. तुम्हाला स्किन केअर किटची गरज नाही, तुम्हाला नवीन तोंडाची गरज आहे. 4 दिवस झालं तुझ्या काय गोळ्या बिळ्या चुकल्या तर काय का जरा? का? आता काय झालं? माझ्या तोंडाला कसलीच चव लागना झाली. कस काय चव लागल? शेजारचा गुळाचा खडा गावाला गेला नाही का? हा भर येतो. काय झालं ग? पलीकडे स्वाती साडी नेसवल या म्हणले. मी जातो. नाही, मी जातो आंघोळीला ग. बोल की अंकिता. काय हिने आमच्या डोळा मारला तुला? एवढी चांगली बायको असताना तरी पण ह्यांना बाहेरच्या बायकांना डोळा मारा सुचालाय काय? हा थांब, त्यांना आता बघतेच मी. होय हो. तुलाच हाक मारणार होतो बघ. आता जरा डोळ्यात काय गेलंय काय बघ. माझ्या सकाळपासून कचकच करायला लागले. लयच दुखालाय काय? होय. थांबा, मग मी डोळ्यातला ड्रॉप घेऊन येते काय? ये जा. बाई, मी उगाच यांच्यावर संशय घेत होते. माझा नवरा किती साधा भोळा आहे. तुम्हाला माहितीये का, 2 दिवस झालं मी तुमच्यासोबत बोलत नाही. मग ह्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय का? थँक्यू. शिका जरा शेजाऱ्याकडून. बघा आपल्या बायकोचं किती कौतुक करतोय त्यो. तिच्या वाढदिवसाला फुलांचा सडा टाकून त्या फुलांच्या सड्यावर बसवते तिला. आणि तुम्ही बघा काय करताय का? उगाच वाद घालू नकोस. त्याचा व्यापार फुलांचा आहे आणि माझा व्यापार ह्यो मिरच्यांचा आहे. करू का साजरा वाढदिवस तुझा? भाऊजी, माझ्या बहिणीला व्हिडिओ कॉल लावून द्या की. लावतो, पण तुम्ही व्हॉट्सअपवर आहे का? नाही, मी तर आता घरी आहे. अहो, मला म्हणायचं आहे की तुम्ही व्हॉट्सअप यूज करताय का? नाही हो भाऊजी, मी तर फेअर अँड लवली यूज करते. अहो, मला म्हणायचं आहे तुम्ही व्हॉट्सअप चालवताय का? नाही भाऊजी, मी चालवत नाही. तुम्ही चालवा, मी मागे बसते. होय, कुठल्या बाईचा फोन आलाय तुमच्या नंबरवर? इंग्रजीसाठी 1 दाबा, मराठीसाठी 2 दाबा, हिंदीसाठी 3 दाबा असं म्हणायला लागल्या. कुठली बाई आहे ती? सांगा पहिला मला. अगं येडेस काय जरा तू? कंपनीचा फोन आहे त्यो.
ओ पप्पा मला आत्ताच्या आत्ता इथनं घेऊन चला बघा. हे माणूस कुठल्या कंपनीतल्या बाई बरोबर तोंड काळ करायला लागलंय. अहो माझं अर्ध डोकं दुखा लागले हो. जेवढा आहे तेवढं दुखणार. अहो ऐका की मला दवाखान्याला घेऊन चला की. का काय झालंय? मला कसं तरच होऊ लागले. बैल गेला गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. 4 दिशा कोणत्या? स्टील, अल्युमिनियम, पित्तळ, हे काय आहे? 4 दिशा. ते व्हॉट्सअपला कोणाचा डीपी ठेवलाय तुम्ही? हिरोईनचा. का? कारण त्यांचे चेहरे असं चमकत्या ग्लासवाणी चकचक. का बायकोचा ठेवायला लाज वाटते? होय. अहो ती आपली शेजारीन म्हणत होती की आज त्यांच्याकडे कोणीच नाहीये, तर आज रात्री तुम्ही त्यांच्याकडे थांबणार? तसं पण त्यांना सेफ्टी होईल ना. आईला बायको असावी तर अशी. काय म्हणताय मग? अगं का नाही थांबणार? शेजाऱ्यांची मदत करायचा आपला धर्म आहे. हे घे चाबी. चाबी कसली? अहो मगांपासून तुम्हाला तेच सांगतेय, त्यांच्या घरी कोणीच नाहीये, कुलूप कसं उघडणार? अरे मग त्यात काय एवढं? माझी बायको पण 6 फुटाचीच आहे की. अहो पण माझी उंची 5 फूट आहे. अगं मी जिब्ब सकट सांगायली ग. अहो ते शेजारचा माणूस सारखंच माझ्या तोंडाकडे बघत आहे. अगं मग त्याला एकदा तुझं तोंड बघू दे, पुन्हा ते तुझ्याकडे जिंदगीत का बघणार नाही. हितनं पुढे अजिबात शेजारणी सोबत बोलायचं नाही. का ग काय झालं? ती मला चुडेल म्हणाली. काय सांगतेस? थांब जरा तिला बघतोच. पण मला एक गोष्ट सांग, ही बातमी लीक झालीच कशी? टीव्ही कोण पुसत आहे? पाहुणे येणार आहे. मग तुझे पाहुणे काय टीव्हीवर येऊन बसणार आहे काय? मी एवढी हुशार आहे ना, तुम्ही मला कोणत्या पण प्राण्याचं नाव सांगा, मी तुमच्या सोबत त्या आवाजातच दिवसभर बोलणार. होय का? हा बर शेळी शेळी. हा मला पावडर लावून कोणी फसवलं? मॅ माझ्या खिशातलं पैसे कोण चोरतय? मॅ सगळ्यात काम चुकार कोण आहे? मॅ आणि आमच्या घरच्या त्यात भांडणं कोणी लावली? मॅ. एक सेकंड. अहो मला शॉपिंग साठी पैसे द्या ना. घ्या ना. 1 2 3 4 5. किती पाहिजे? द्या, जेवढे असेल तेवढे द्या. हे सगळेच घे आणि आईश कर. पण आणि लवकर ये बर का शॉपिंग वरून. आणि माझ्यासाठी पण काहीतरी खायला घेऊन ये. आल्या का महाराणी? झाली शॉपिंग? आता जेवायला द्या, भूक लागली मला. हो आणते. हा जरा लवकर दे. अहो हे घ्या. अगं तुम्हाला पागल बिगल झाली काय? सगळं ताट रिकाम आहे. अहो कसं रिकाम आहे हे बघा, हिच्यात पनीरची भाजी आहे, हिच्यात तुमची फेवरेट बटाट्याची भाजी आहे, सोबत चपाती आहे, पापड आहे आणि स्पेशल स्पेशल तुमच्यासाठी मी लस्सी सुद्धा बनवली आहे. तू खरं डोक्यावर पडलीये. सगळं ताट रिकाम आहे, काहीच नाही याच्यात. आणि कुठे आहे लस्सी? सगळं ताट रिकाम आहे. अहो सकाळी तुम्ही मला पैसे नव्हते दिले का?
टीव्ही काऊन पुसत आहे? पाहुणे येणार आहे. मग तुझे पाहुणे काय टीव्हीवर येऊन बसणार आहे काय? काय झालंय म्हणजे हा लग्न का केलं मी तुमच्या सोबत? म्हटलं सासू नाहीये, सासू नाही तर कोणी टोमणे देणार नसन, पण सासू पेक्षा घाण टोमणे तर तुम्ही देणार आहे. सांगायला काय घालता ती? आली बाबा ही बैरी. अहो तुम्ही या पावसाळ्यात मला फिरायला नेणार आहे का नाही? नेणार रे काय घेणार आहे? छत्री. तुम्ही छपरी, तुझा भाऊ छपरी. माझ्या भावाकडे नाही छत्री. सोड, खायला कर काहीतरी. काय करू प्यायला? चहा करू का? अगं खायला कर ग, प्यायला नाही. जेवायचं नाही का? नाही जेवायचं तुम्हाला? मी डोक्यावर पडलोय म्हणून. खोक्यावर पादलंय म्हणून? तुम्ही तर काही पण बोलता बाई. हा काही बोलतो मी. पागल कुत्र चावलंय मला. कोणता मित्र चावला तुम्हाला? बघ, जेवायला कर, जेवायला. ओरडू कशाला राहिले? बैरिक काय मी? नाही नाही, मी बाहेर आहे मी. चला मग एखाद्या डॉक्टर कडं. अरे काय येडी आहे. जाय तू जेवायला बनव, नाही तर टोले खाशील. अहो छोले नाही खात ना मी. छोले मला नाही खायचं घरी. मी चाललो हॉटेलला. अहो कोणत्या हॉस्टेलला चालले? चाललो मैत्रिणीच्या हॉस्टेलला चाललो. म्हणजे बाहेर तुम्हाला एक मैत्रीण पण आहे. हे बरोबर ऐकलं. गप्पास, रडू नको. अगं त्या शेजाऱ्यांच्या घरी एवढी गर्दी काय? माणसांची लाईन लागल्या. अहो मला नाही माहिती, तुम्ही फोन करून विचारा. हॅलो, अरे तुझ्या घराच्या बाहेर गर्दी काय एवढी? माणसांची लाईन का लागल्या? अरे काय नाही रे, आमच्याच कुत्र्यानं माझ्या बायकोला चावलं. काय झालं? तेव्हापासून बायको येड्यावारी करायला लागल्या. बरं रुको जरा, सबर करो. मला एक दिवसासाठी ते कुत्रे मिळणार काय? अरे तुला काय वाटतंय एवढी गर्दी काय बायकोला बघायसाठी झाल्या होय? तेच कुत्र घेऊन जायसाठी एवढी मोठी लाईन लागल्या. ये तू पण लाईनीत उभार. आलो आलो, लाईन लाईन लावायला आलो. थांब. काय काय झालं? अहो माझ्या तोंडात मच्छर गेलाय. थांब, मी 1 मिनिटात आलो. दरी पिऊन घे तर. काय? हे ऑल आउट आहे मच्छर मारण्यात. अहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कंटाळा आला गाड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन. गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. कोणाचा फोन आलो? तुझ्या भावाचा फोन. अहो बोला बोला. हॅलो, हा काय झालं? आली का पसंत पोरगी? 6 फुटाची आहे. मग काय होईल? तुझी बहीण 6 फुटाची आहे. केलं की मी लग्न? अहो मी तर 5 फुटाची आहे की. अगं तुझी जी जीभ आहे 1 फुटाची लांब, वल 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 करून माझ्या घरातलं एक माणूस माणसं ठेवलं नाही. वच 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 बोलून. फुटभर नाही 1.5 फुटाची जीभ असेल तुझी. काय बी म्हणते. काय बी म्हणत्या. एक सोयरा राहिलाय का घरी? माझ्या दाराला कोणी कुत्रा सुद्धाही नाही तुझ्या वच वच बोलण्यानं. हे ठेव रे, करू वाटलं करण लग्न. वहिनी, जर तुम्हाला मला मारायला कोणी 1 करोड रुपये दिलं तर तुम्ही मला मारणार काय? जर माझ्यावर केस नाही झाली तर मी तुम्हाला फुगटच मारीन. ओ आज भाजी कशी झाल्या? कशाला भांडणाचं निमित्त शोधलेल्यास का? तुला भांडण केल्याशिवाय करमत नाही का काय म्हणाव?